अभी शाम तक रुको, अभी कल शपथ ली है ना। उनका समझ में आएगा, मैं तो लेने वाला हूं। इतके चांगले व्यक्तिमत्व आहेत, मग त्यांना कधी राष्ट्रवादीत बोलावं असं नाही वाटलं तुम्हाला? नाही वाटलं, कारण ते राष्ट्रवादीत आल्यानंतर माझंच महत्व कमी झालं असतं ना. त्यांना राष्ट्रवादीत होते कसं आणायचं? अरे आम्ही काय तिथं गोट्या खेळायला आलो? फडणवीसजी, मला याच्यावर कमेंट पाहिजे तुमची. फडणवीसजी, आता तुमचा कुठला पक्ष आहे? राष्ट्रवादी. खरं आता तो कोणाचा आहे ते लोकांनी ठरवलं, आणि शिवसेना कोणाची तेही ठरवलं. आणि गेल्या वेळेस पण आम्ही तिघं होतो, खुर्च्यांची थोडी आतला बदल झाली आहे. मनात तर काही जात नाही ते. मगाशी हिंदी तर महाराजांनी सांगितलं, आवाजात प्रेमळपणा असलेलं देखणं नेतृत्व. जयंतराव पाटील, आम्ही काही देखणे नाही आहे. त्याला वाळव्याला बोलवायचं, इथं बोलवायचं, आमचीच बिन पाण्याने करायची. हे आमच्या एका पट्ट्यांनी डोळ्यातनं पाणी काढून दाखवलं, मग मी पण दाखवतो. हे मला मतदान करा. अरे काय दादा, आम्ही सर्व इथे आले, तुम्हाला कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. दादा, हे निवडणुकीच्या काळात सर्व भांडत आहे, हे आपल्याला कसं वाटतंय दादा? ते चांगलं नाही वाटत. मी आता जास्त वेळ आपला घेत नाही, परंतु हे टीव्ही वाल्याचं फार अवघड झालं. मला ती आता चिठ्ठी आली, टीव्हीवर कार्यक्रम लाईव्ह सुरू आहे, पेट्याचा तुरा खोचा. आता मला काय डोळे असे आहेत, माझा पेटाचं खोल काय खऱ्यांची दुनियाच. आणि हा पवार साहेब, अरे थांब रे बाबा, दादा पादा थांब. त्याच्यामध्ये अगं बघ ना, आता मी विचारतो काय. नेता बोलता बोलता टाळ्या पडायला लागला की ती घसरायला लागतो हळूहळू हळू. पण मी माझं दुसऱ्या मनानं सांगतो, घसरायचं नाही, घसरायचं नाही, घसरायचं नाही. आता तिकडं विधिमंडळ तिथं वाट बघतंय, त्याच्यामुळं तुम्ही अरे थांब रे बाबा, तू माझी लिंक तोडतोय, मग लिंक तुटली की माझा मूड गेला की मग तुझं काही खरं नाही. अरे ऐका ना, ती यायला फारच याला माहिती आहे, ये भाषण कर मग मी सगळे याला. हे ना तुमच्या लोकांना ऐकायची सवयच नाही. बारामतीमध्ये मी भाषण संपेपर्यंत आवाज काढत नाही कोणी, आपल्याला नाही चालत. पण इथं नवीन आहे, उगीच रोहितला त्रास होऊ नये म्हणून ऐकतोय तुमचं. माझा हिसका अजून दाखवला नाही. त्यामध्ये मित्रांनो, आम्हाला कळतं ना, आम्ही काय असंच उठून वरनं पडलो ना आमदार नाही झालो. आम्ही 7-7 वेळेला लाख दीड लाख मतांनी निवडून येतोय, आणि तिथं सगळ्या संस्था आमच्या ताब्यात आहेत. आणि मग तिथनं आदेश निघाले की बाबा सगळीकडे आंदोलन सुरू करा, मोर्चे काढा, त्यांचे फोटो जाळा, त्यांना चपलेनी मारा. चपलेनी म्हणजे फोटोला, असं चपलेने काय मारतात बघीन की. अधिक म्हणून मी आता वेळ घेत नाही, थोडंसं हनुमंतराव की मला जरा वर दादा बसा, थोडंसं नाश्ता पाणी करा, परंतु आज खरोखरीच वेळ नाहीये. परत कधीतरी जेवायलाही त्यावेळेस माझं बिल घेऊन आता. पूर्वीच्या काळामध्ये सगळंच पटांगडे असायचं, कुठेही गोट्या खेळायचे, कुठेही विट्टी दांडू खेळायचे, कुठेही भोवरे खेळायचे. आताच्या पोरांना गोट्या माहित नाही. गोट्या माहिती असतील, दुसऱ्या असतील माहिती, परंतु खेळायचं गोट्या माहिती नाही, विट्टी दांडू माहिती नाही. विट्टी काय दांडू काय म्हणतील, कसला दांडू कसली विट्टी. यंदा पुन्हा जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडला जाणार आहे. वर्षाच्या बरोबर. आणि मतदान केल्यावर मोबाईलला फोटो काढ आणि मला पाठव. 100% होय बाबा होय, तुझ्यासारखे म्हणून माझं चाललंय रे. लोक म्हणतील राष्ट्रवादी याला नको, घरात घेऊ नको, असं काही होऊन देऊ नका. होय सर, होय सर, माफ केलं, माफ. अध्यक्ष महोदय, सॉरी
आता बघा, ज्यांना उभं राहायचं असतं ते बरोबर 2 अपत्यावर थांबतायत, तरी त्याच्यातनं आम्ही मार्ग काढलाय. पहिली डिलिव्हरी झाली आणि मुलगा झाला, आणि दुसऱ्या डिलिव्हरीला जुळं झालं, तर आईबापाचा दोष नाही, मग 3 झाली. मग मी कॅबिनेटमध्ये मांडलं की सेकंड डिलिव्हरी असा शब्द घाला, जर तिळं झालं तर त्यांचा कुणाचा दोष नाही, त्याच्यामुळे पहिलं आणि तिळं 4, पण ती सेकंड डिलिव्हरी आहे. आणि पहिलं जर जुळं झालं तर तिथंच थांबायचं. पहिलं फार तरुण वयात आलं रे काम घेऊन. 17 वर्ष आहे माझं. मी आता एसपी कॉलेजला एवढं सगळं सांगायचं. चिठ्ठी आहे, मोडवे गावातील मोकाड गायींचा बंदोबस्त करा. म्हणजे एवढं सगळं सांगितलं तरी राग येणार नाही तर काय येणार. हे चाललंय ना काम. आता मी नासाचं सांगतोय आणि मोकाट जनावरांचं सांगतोय. तुझ्या आहे त्याचा सत्कार करू यान रे नारळ त्याच्या डोक्यात बोलतो. काय म्हणजे कुठं काय सांगावं, माझी लिंक तुटती त्याच्यात माझं वाटोळ होते. मी आता बायको जोड्याने थांबल घरी. कमळाबाई क्या कमळाबाई सांगतो राव. घड्याळ 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 काय चाललंय मला तर काय. बायको म्हणून लग्नात नाही घातलं ना, आता कसं घातलं रे उतारवयात. तुम्ही आता इंदापूरला कधी वेळ दिलाय असा, म्हणजे मी जसं रविवारी बारामतीमध्ये असतो किंवा वेळ देतो तसं. अरे 24 तास नाही, मग मंत्र्याला काय तुझा काका काम करणार का? 24 तास ही मंत्री आहे राव. काही वाटत नाही, सहज बोलून जातात. खराडवाडीमध्ये कॉलेज काढा. खराडवाडी किती, कॉलेजला मुलं लागणार किती, आणणार कुठनं? मी म्हणलं कुठनं आणायची? तुम्हीच आणायची. म्हणलं आता वय झालं नाही तर मी आणलीच असती. मी आज तुम्हाला सांगतो, मी कामाचा माणूस आहे. पुन्हा पुन्हा सांगतो, अरे आगे बढ़ो, तुम मेरे पीछे आओ और मेरी घडी दबाओ. अरे बाबा दादा त्याच्यामध्ये अरे होय बाबा, माझ्या एवढं प्रेम पहिलं बायकोवर करेन, मग माझ्याकडे मित्रांनो म्हणजे तुझ्या बायकोवर नाही तर माझ्या बायकोच्या बायको. आपल्या सगळ्यांचे सहकारी मंत्रिमंडळातील आमचे ज्येष्ठ मंत्री, या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब, ज्यांच्या पुढाकारातनं प्रयत्नातनं आजचा हा कार्यक्रम आपल्या. अरे बाबा, केस खराब झाल्यावर माझेच केस मी विंचरले, तुमच्या नाही विंचरले. पूर्वीच्या काळात दादा कोंडकेच्या वेळेस दगडावर भागायचं सकाळी, नंतर टरबाळीवर भागायला लागलं. आता बाथरूमला गेलं तरी फ्लश केला की 10 लिटर पाणी जातंय. खरं ते बोललं पाहिजे ना. नवीन लग्न झालेले असतील, तुमच्याकडे जर सुना आले असतील, तुमच्या घरात मुली आल्या असतील, तर त्या कुटुंबाला सांगा 1 किंवा 2 अपत्यावर थांब बाबा, जास्त काही वाढू नको. नाहीतर किती वर्ण ब्रह्मदेव तरी सगळ्याला पाणी पूर्ण अशक्य होईल पुढं. गडी अंगाने उभा आणि आडवा, त्याच्या रूपात गावरानं घोडवा. राजू लोकसभेपर्यंत दम धर जरा. तुम्ही थोडासा दम धरा आणि आता इथून पुढे फक्त माझा. 25 वर्ष 92 ते 2017, 25 वर्ष तुम्ही सगळ्यांनी मला साथ दिली. तू नको साथ देऊ, तू ग बस. सुरुवातीला नागपूरला बरं वाटलं, परंतु नंतर जे ढगात हेलिकॉप्टर शिरलं, इकडं बघतोय ढग, तिकडं बघतोय ढग, आणि आमचे देवेंद्र फडणवीस निवांत गप्पा मारत बसले. म्हणलं बघा जरा बाहेर काही दिसत नाही, कुठं झाड दिसेना, कुठं काही दिसेना, जमीन दिसेना, आपण ढगात चाललोय, कुठं चाललोय, काय चाललोय. म्हणले काही काळजी करू नका. माझे आत्तापर्यंत 6 ऍक्सिडेंट झालेले आहेत, आणि मी ज्यावेळेस हेलिकॉप्टरमध्ये विमानात असतो त्यावेळेस ऍक्सिडेंट झाला तरी मला काही होत नाही, त्याच्यावर तुम्हालाही काही होणार नाही. अरे बाबा म्हणलं आता हे काय सांगतोय. एक तर पोटात गोळा आलाय, आज आषाढी एकादशी, सारखं पांडुरंगा 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 नाव घेत होतं मनात.